नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। राहुल शेवाळे आणि विनायक राऊत यांच्यामध्ये परस्परांच्या अधिकार क्षेत्रावरून चांगलीच जुंपली आहे। विनायक राऊत हे लोकसभेमध्ये उद्धव गटाचे, जुन्या उद्धव गटाचे, जुन्या शिवसेनेचे गटनेता होते। परिस्थिती बदलली आणि बहुसंख्य आमदारांनी, माफ करा, बहुसंख्य खासदारांनी विनायक राऊत यांच्या विरोधात बंड केलं। बहुसंख्य खासदार एकत्र आले आणि त्यांनी आपला नेता बदलून टाकला। नवा नेता म्हणून राहुल शेवाळे यांची नियुक्ती झाली आणि राहुल शेवाळेंच्या नियुक्तीचं पत्र हे सर्व संबंधितांनी ओम बिर्ला लोकसभेचे सभापती यांना दिलं आणि लोकसभेच्या सभापतींच्या माध्यमातून राहुल शेवाळे यांच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब करून घेतलं। कायदेशीर दृष्ट्या ही प्रक्रिया आता पूर्ण झालेली आहे आणि लोकसभेमध्ये शिवसेनेचे गटनेता म्हणून राहुल शेवाळे यांचंच नाव कागदोपत्री नोंदवलं गेलेलं आहे। दुसऱ्या बाजूला प्रतोत्पदावरचा बदल झाला। ज्यांना प्रतोत्पदावरून हाकललं होतं उद्धव ठाकरेंनी, त्याच भावना गवळी यांना दुसऱ्या गटानं प्रतोत्पदी नेमलं आणि राजन विचारेंना हकालपट्टी केली। हा सगळा बदल हा आता कायदेशीर कचाट्यात अडकताना दिसतोय। प्राप्त स्थितीमध्ये आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे की नक्की गटनेता हा कोणाच्या अधिकार क्षेत्रातला विषय आहे। ताज्या घटनाक्रमामध्ये अपात्र आमदारांच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी होत असताना या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचं निरीक्षण सुद्धा महत्त्वाचं आहे। सर्वोच्च न्यायालय म्हणतं गटनेता हा विषय पक्षांतर्गत आहे, मात्र तो बहुसंख्य लोकप्रतिनिधींच्या मनाप्रमाणे असायला हवा। जर समजा त्यात कोणत्याही प्रकारे कुठलाही आक्षेप असेल तर त्याचा निवाडा हा स्थानिक पातळीवरच्या तालिका प्रमुखानं करावा। म्हणजे समजा विधानसभेतला वाद असेल तर तो विधानसभा अध्यक्षांनी सोडवावा, लोकसभा राज्यसभेतला वाद असेल तर तो संबंधित तालिका प्रमुख म्हणजे लोकसभेमध्ये सभापती, राज्यसभेमध्ये अध्यक्ष यांनी सोडवायचा आहे। ही बाब आता कायदेशीर लढाईमध्ये गुंतत चाललेली आहे। विनायक राऊत या संपूर्ण प्रकरणामध्ये आधी लोकसभा अध्यक्षांपर्यंत आणि नंतर सर्वोच्च न्यायालयात लढाई द्यायला सज्ज होत आहेत। त्यांचे सहकारी अरविंद सावंत हे पण खासदार आहेत आणि त्यांनी या संपूर्ण प्रकरणामध्ये ओम बिर्लांची भेट घेतली आहे। या निमित्तानं आपल्याला हे झालेले बदल, या बदलांचे परिणाम आणि बदलांच्या लढाईचा शेवटचा निष्कर्ष काय यावर चर्चा करायची आहे। आजची लक्षवेधी त्याच अनुषंगानं। या सगळ्या लढाईमध्ये विनायक राऊत यांचे नक्की आक्षेप काय आहेत राहुल शेवाळे यांना गटनेतेपदी नेमण्यावर, ते ऐकूया। गटनेता हा मीच आहे। उद्धवजी ठाकरे साहेबांच्या शिवसेना पक्षाचा गटनेता मीच आहे आणि त्यामुळे याबाबतची कायदेशीर लढाई आम्ही नक्की करणार आहोत। सर्वोच्च न्यायालयामध्ये लोकसभा अध्यक्षांच्या या निर्णयाला आम्ही आव्हान नक्की देणार। मुंबईच्या महाराष्ट्राच्या विधानमंडळाच्या त्या गटनेत्यांनी नियुक्त केलेल्या गटनेत्याला सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिलेली नाही, त्यामुळे शिवसेनेचा गटनेता आजही तिथे कायम आहे, व्हीप कायम आहे। कायदेशीर पूर्तता या सगळ्या आम्ही 18 तारखेला पूर्ण केलेल्या आहेत आणि जे सर्क्युलर काढायची डेट आहे ती त्यानुसार ते 19 त्यांनी काढलेली आहे। आत्ताच उदाहरण आपल्याला दिसून येत आहे आणि त्यांनी पण ही सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केलेली आहे। त्यामुळे विनायक राऊतजी, आमचे विनायक राऊत साहेब हे जे बोलतात त्याच्यात कुठलेही तथ्य नाही आहे। या सर्व गोष्टींची कायदेशीर पूर्तता झालेली आहे आणि सुप्रीम कोर्टात पण या गोष्टीचा टिकाव लागणार नाही। या चर्चेला आता आपण पुढे नेऊयात। आपल्या सोबत असलेल्या मान्यवरांचा मी आपल्याला पटकन परिचय करून देतो। आपल्या सोबत राजकीय विश्लेषक या नात्यानं जयंतराव माइंडकर आहेत, शिंदे गटाच्याकडून प्रतिनिधी या नात्यानं आपल्या सोबत विजय बापू शिवतारे आहेत, उद्धव गटाच्याकडून प्रतिनिधी या नात्यानं आपल्या सोबत किशोरजी तिवारी आहेत आणि आपल्या सोबत वरिष्ठ कायदेतज्ञ, पद्मश्रीनं सन्मानित ॲडव्होकेट उज्ज्वल निकम
हे फोनद्वारे जोडले गेलेले आहेत. सर्व मान्यवरांचं आपण या चर्चेमध्ये स्वागत करूयात. उज्ज्वल निकम हे फोनवरून येईपर्यंत एक पटकन प्रश्न हा मला विजय बापू शिवतारे आपल्याला विचारायचा आहे. विजयराव, आपण हा संपूर्ण वाद पाहताय. महत्वाचा एक त्यातला घटक आपल्या समोर आणतो आणि तो असा आहे की विनायक राऊत यांच्याकडून आक्षेप नोंदवले गेल्याच्या नंतर अचानक राहुल शेवाळेंची नियोजनबद्ध बदनामी सुरू झालेली आहे. ते आपल्याला लक्षात येतंय का? आणि ही नियोजनबद्ध बदनामी करण्याच्या मागे कोण असू शकतं याचा काही संकेत आपल्याला त्यातून मिळतोय का? हा प्रश्न याच्यासाठी कारण गटनेता पदाच्या बाबतीतला वाद नव्हता तोपर्यंत राहुल शेवाळेंच्या बद्दल फार काही चर्चेत येत नव्हतं. आता राहुल शेवाळे लोकसभेच्या गटनेतेपदी कागदोपत्री नोंदवल्या गेल्यानंतर त्यांच्याबद्दलच्या विविध बातम्या या माध्यमात जाणीवपूर्वक पेरल्या जात आहेत. विजय बापू, आपण उत्तर देणार आहात. हो, सत्य आहे. कारण अगदी पर्पजली हे सगळं चाललेलं आहे असं माझं मत आहे. अगदी त्यांची नेमणूक व्हावी, ही सगळी प्रक्रिया पूर्ण व्हावी आणि त्या प्रक्रियेनंतर अचानकपणे हे सगळं बदनामीकारक त्यांच्या विरुद्ध हे जे काही चाललंय निश्चितपणे राजकीय हेतूने हेतूने प्रेरित होऊन केलेला हा डाव आहे. कुटकट कारस्थान आहे. शेवाळ्यांना मी देखील गेले जवळजवळ 25 वर्ष ओळखतो, परंतु निश्चितपणे काही ना काहीतरी कुभांड हे केलं गेलेलं आहे. जसं आता मी विषय तो पुढे येणारच आहे, ऍडव्होकेट उज्ज्वल निकम ते बोलतील, परंतु एक साधी पार्लमेंटरी जशी लेजिस्लेटिव्ह काउन्सिल पार्टी असते तशीच पार्लमेंटरी कमिटी असते आपली पक्षाची, आणि गटनेता निवडणे हे जरी सुप्रीम कोर्टाने जी काही ऑब्झर्वेशन केले त्याच्यामध्ये अगदी क्लिअर कट आहे की जे इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह आहेत दे विल डिसाइड हु इज आवर गटनेता, आणि त्याला कन्फर्मेशन पार्टी करत असते. अगदी साधं एखाद्या गावामध्ये 12 लोक निवडून आले आहेत तर निवडून आलेला माणूस ठरवतो सरपंच कोण ते ठरवतात ते, बिलकुल. किंवा एखादा साधी नगरपालिका असेल तर 15-16 नगरसेवक असतील, पार्टी ठरवत नाही, ते इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह ठरवतात की कोण नगराध्यक्ष होणार, आणि मग त्याचं कन्फर्मेशन पार्टी देत असते. त्यामुळे जे काही पार्लमेंटमध्ये बहुमताने हे सर्वजण एकत्र येऊन बिर्ला साहेबांना अध्यक्षांना जे पत्र दिलंय ते अगदी कायद्याला धरून असं माझं प्रायमाफिसी मला त्याचं हे होतं की हे सगळे इलेक्टेड मंडळींनी मिळून ठरवलेलं आहे, तेव्हा मला हा गटनेत्याने हा गटनेता हवा आहे, आणि ती सगळी प्रोसेस करून त्यांनी ते पत्र व्यवहार तिथे दिले. मला वाटत नाहीये, परंतु राहुल शेवाळ्यांची मुद्दाम बदनामी केलेली असं आहे अगदी ठामपणे सांगतो, आणि अतिशय दुःखदायक आणि क्लेश तुम्हाला काही थोडंसं राजकीय दृष्ट्या तुम्ही करा ना, परंतु असं वैयक्तिक चारित्र्य हनन करून जर अशा प्रकारचं जर हे केलं तर ते योग्य नाही. ठीक आहे विजय बापू, धन्यवाद. आपली ही पहिली प्रतिक्रिया या चर्चेतली आपण पटकन नोंदवून घेतली. आपल्या सोबत आता पद्मश्री ऍडव्होकेट उज्ज्वल निकम जोडले गेलेले आहेत. निकम साहेब, आपल्याला माझा आवाज येतोय? हो, येतोय आपला आवाज. जी, मला ऐकतोय मी. कायदेशीर दृष्ट्या आता आपलं मार्गदर्शन ऐकायचं आहे आपल्यासाठी. मी पूर्ण वेळ देतोय आणि त्यानिमित्तानं प्रश्न उपस्थित करतो की गटनेते पदाच्या वादाला काही वेगळा गांभीर्यपूर्वक आधार आहे की ही राजकीय लढाई आहे आणि त्याला कायदेशीर चौकट आहे असा केवळ भास शिवसेनेकडून तयार केला जातोय? या दोन वेगवेगळे युक्तिवाद येथे करण्यात येत आहे. कारण ज्या वेळेला हा सगळा वाद सुरू झाला त्यावेळेला नेतेपदी कोणी असावं आणि गटनेतेपदी कोणी असावं त्याची वेगळी मतांतरे मी ऐकत आहोत. एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की कुठल्याही राजकीय पक्षाची त्याला मान्यता मिळण्याकरता निवडणूक आयुक्ताकडे त्याला पक्षाला घटना दाखल करावी लागते, कॉन्स्टिट्यूशन आपण म्हणूया, आणि या घटनेमध्ये वेगवेगळी पदं निर्माण केली जातात. काही वेळेला पक्ष प्रमुख कोण असावं, नेता कोण असावं, विधिमंडळाच्या सभेला बोलवण्याचा प्रतोदारा कोण असावं, काय असावं, त्यांची नियुक्ती कोणी करावी, या संदर्भातल्या सविस्तर माहिती ही त्या राजकीय पक्षाच्या घटनेमध्ये असते. थोडक्यात सांगायचं म्हणजे राजकीय पक्षाची जी घटना असते ती पक्षाचा राजकीय बायबल असतं. आता इथे दोन युक्तिवाद अशा करता मी मगाशी म्हटलं की गटनेता हे पद मुळातच शिवसेनाच्या राजकीय त्या घटनेनुसार आहे की पक्षप्रमुखांना वाटलं म्हणून त्यांनी नियुक्ती केलेली आहे. आता लोकसभेमध्ये
जी गटनेता निवडण्याची पद्धत झाली जी ती ढोबळमानाने असं दिसतंय की मेजॉरिटीचे विधी म्हणजे पार्लमेंटचे लोकसभेचे सभासद कोणा बाजूने आहे जी त्या बाजूला त्यांनी लोकसभा सभापतींनी त्याला मान्यता दिली किंवा यू आर द लीडर, तुम्ही त्याला गटनेता म्हणा किंवा काही म्हणा. आता प्रश्न मुळात इथे येऊ शकतो की समजा शिवसेने पक्षाच्या घटनेनुसार गटनेता नेमण्याचा जर अधिकार पक्ष प्रमुखाला अध्यक्षाला असेल तर मग इथे वादाचा मुद्दा येऊ शकतो. कारण असं आहे की पार्लमेंटमध्ये किंवा विधिमंडळामध्ये जो निवडून आलेल्या राजकीय पक्षाचा नेता म्हणून असतो किंवा प्रतोद आपण म्हणूया, त्याला काही विशेष अधिकार प्राप्त होत असतात आणि हे विशेष अधिकार प्राप्त त्या राजकीय पक्षाच्या घटनेनुसार होत असतात. आता मला नेमकं शिवसेना पक्षाची घटना काय आहे, त्या घटनेमध्ये हे पद आहे का, ते या पक्षप्रमुखाला अधिकार आहे का, हे सगळं भाग सविस्तरपणे बघितलं पाहिजे, त्यावरती चर्चा होऊ शकते. जी आपल्यासोबत निकम साहेब, आपल्यासोबत याच तुमच्या सगळ्या मुद्द्यांचं उत्तर देण्याच्यासाठी किशोरजी आहेत. किशोर तिवारींच्याकडे याबाबतचे नक्कीच तपशील असतील आणि त्यांनी ते पान क्रमांकासह सांगावेत अशी आपली अपेक्षा आहे. किशोरजी, आपण सांगा, गटनेता नेमण्याच्या बाबतीत शिवसेनेच्या घटनेत कुठल्या पानावर काय लिहिलेलं आहे? हे बघा उज्ज्वलजी, असं झालंय की आता स्पीकरचे जे अधिकार आहेत विधानसभेच्या स्पीकरची आणि ओम बिर्लाचे म्हणजे सभापतीचे लोकसभेचे जे अधिकार आहे त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्ट इंटरफिअर करणार नाही. असं असताना सुद्धा त्यांनी दोघांनीही जे विधिमंडळामधले जे नेते आहेत फुटीर गटाचे त्यांना मान्यता दिली आहे. मात्र आमच्या घटनेमध्ये शिवसेना प्रमुख आणि त्यांची प्रतिनिधी सभा यांनी दिलेले अधिकार, याच्यामुळे सेना प्रमुख यांना सर्वोच्च अधिकार आहेत घटनेमध्ये आणि घटनेच्या दुसऱ्या पानावरच हे सगळं उल्लेखित केलं आहे. आणि प्रतिनिधी सभा मध्ये जोपर्यंत बहुमत सिद्ध होत नाही तोपर्यंत शिवसेना प्रमुख बदलत नाही आणि शिवसेना प्रमुख अजूनही बदललेला नाही. तेव्हा बंडखोर गटानेही शिवसेना प्रमुख म्हणून आपल्याला घोषित केलेलं नाही. मात्र आता हा सुप्रीम कोर्टासमोर गेलाय, घटनापीठासमोर गेलाय, तर मला असं वाटते की घटनापीठ आता निर्णय घेईल की विधिमंडळामधील पक्षची मेजॉरिटी चालते की शिवसेना या राजकीय पक्षाचा अधिकार चालतो. तसंच पार्लमेंटरी बोर्डामध्ये होईल की पार्लमेंटरी पक्षाचा अधिकार चालतो की शिवसेनेचा अधिकार चालतो. जर सुप्रीम कोर्टाने शिवसेनेचा अधिकार अपील केला तर विनायक राऊत जे बोलत आहेत किंवा आमचा विधानसभेचा व्हीप आहे तो व्हॅलिड होईल. आणि जर स्पीकरचे दोन्ही स्पीकर आणि सभापती यांचे निर्णय व्हॅलिड आहे असं म्हटल्यानंतर मग तर काही मुद्दाच राहणार नाही. मग जे लोक मेजॉरिटीमध्ये आहे त्यांचा तो विधिमंडळाचा पक्ष होईल. मात्र इलेक्शन कमिशन समोर जे काही तथ्य आम्ही सादर केले आहे त्याच्याप्रमाणे तर आज राजकीय पक्ष म्हणून शिवसेना उद्धवजीकडे अबाधित आहे. मात्र आजकाल पण किशोरजी काय निर्णय किशोरजी एक प्रश्न असा आहे की शिंदे गटाला शिवसेना फोडायचीच नाहीये की ते म्हणतात ते शिंदे गटाचे वेगळे कुठले प्रतिनिधी नाहीत, ते शिवसेनेतच आहेत. मग तुम्ही कशाला शिवसेना प्रमुख कोणी बदलला नाही असं सांगून एक नवा विषय सुरू करताय? मुद्दा गटनेते पदाचा आहे आणि तुम्ही हे किमान इथे मान्य केलं की विधिमंडळातल्या कामकाजाच्या संदर्भात न्यायालय हस्तक्षेप करेल असं दिसत नाही. मला पद्मश्री ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांना याच मुद्द्यावर बोलतं करायचं आहे. धन्यवाद किशोरजी, आपण हा मुद्दा काढलात. निकम साहेब, आत्ताच थोड्या दिवसांपूर्वी ज्या वेळेला हे सगळं प्रकरण न्यायालयात गेलं, सर्वोच्च न्यायालयाचं एक महत्त्वाचं निरीक्षण असं आलं समोर की विषय पक्षांतर्गत असला तरी लोकप्रतिनिधींच्या बहुमताचा आदर महत्त्वाचा आहे. असं असताना हे प्रकरण केवळ आणि केवळ लोकसभा आणि विधानसभा पातळीवरच मिटेल की ते न्यायालयात घेऊन जाण्याचा एक अधिकार हा विनायक राऊतांना दिल्लीत आणि मग महाराष्ट्रामध्ये सुनील प्रभूंना आहे? आपण एक लक्षात घ्या की जर त्या शिवसेनेच्या घटनेनुसार त्या गटनेत्याला काही विशेष अधिकार प्राप्त होत असतील तर निश्चित हा वाद कोर्टात जाऊ शकतो. पण जर फक्त सर्वोच्च न्यायालय म्हणतं
किंवा हे बहुसंख्य लोक एका बाजूचे ते स्वतःच्या एका माणसाला नेता मानतात, तर त्यात वावगं काय असं सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न आहे. पण जर शिवसेनेने हे सर्वोच्च न्यायालयात दाखवून दिलं की आमच्या पक्षाच्या घटनेनुसार गटनेता नेमण्याचा हा अधिकार पक्षप्रमुखाला आहे, त्याला कारण असं आहे की गटनेता म्हणजे सिंपल लीडर ऑफ द ग्रुप असं नाही, तर पक्षाच्या घटनेनुसार त्या गटनेत्याला काही विशेष अधिकार आपोआप प्राप्त होतात, म्हणून त्याला गटनेता म्हणता येत नाही. असा युक्तिवाद जर शिवसेनेच्या वतीने झाला तर तो न्यायालयात कदाचित टिकू शकेल. परंतु परवा सर्वोच्च न्यायमूर्तींनी जे निरीक्षण नोंदवलं हे फक्त प्रायमा फेसी निरीक्षण आहे आणि त्यावेळेला गटनेता याचा सिंपल अर्थ असा होतो की लीडर ऑफ द विनिंग पार्टी. आणि त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की मेजॉरिटी आपला नेता निवडू शकतात, का निवडून नये मेजॉरिटीने असं म्हटलेलं आहे. याचा अर्थ त्यावेळेला सर्वोच्च न्यायालयामध्ये हा कुठे डिबेट झाला नाही की पक्षाच्या घटनेनुसार, किंबहुना शिवसेनेतर्फे असं दाखवण्यात आलं नाही की पक्षाच्या घटनेनुसार गटनेता नेमण्याचा अधिकार हा पक्षप्रमुखाला आहे किंवा त्या गटनेत्याला विशेष अधिकार आमच्या कॉन्स्टिट्यूशनमुळे मिळतात आणि त्याच्यामुळे त्याला तो लीडर असू शकेल, पण गटनेता नाही. गटनेता ही एक वेगळी संकल्पना शिवसेनेच्या घटनेमध्ये आहे. जी, याच्याच निमित्तानं जी निकम साहेब, याच्याच निमित्ताने एक हरीश साळवेंच्याकडून केलेला युक्तिवादही समोर आणू इच्छितो. चर्चेला त्यानिमित्ताने एक वेगळं वजन प्राप्त करून देण्याचा प्रयत्न आहे तो असा की ज्या वेळेला शिवसेनेच्याकडून सर्वोच्च न्यायालयामध्ये गटनेता कोण विधानसभेतला याच्यावरचा वाद पुढे आणण्याचा प्रयत्न झाला, हरीश साळवेंनी न्यायालयाला असं विचारलं की आता न्यायालय पक्ष कसा चालवायचा यातही हस्तक्षेप करणार आहे का, आणि त्यावेळेला त्या विषयावर कुठलीही टिप्पणी ही भारताच्या सरन्यायाधीशांकडून झाली नाही. आपण जे सांगितलं ते निश्चित गटनेता सभागृहाचा नेता या दोनच्या दरम्यान आहे, त्याची संदिग्धता लवकरात लवकर मिटेल अशी अपेक्षा करूयात. आपल्यासोबत जयंत माइंडकर आहेत. जयंतराव, आज वेळेची मर्यादा आहे थोडी, पटकन आपण इतिहासात डोकवायचं आहे. तुमच्यासारखा एक ज्येष्ठ पत्रकार या चर्चेत आहे आणि इंदिरा गांधींनी काँग्रेस फोडताना जे जे काही केलं त्याचे संदर्भ या निमित्तानं मी चर्चेत आणतो. इंदिराजींना पण काँग्रेसचं मूळ चिन्ह हवं होतं, ते मिळालं नाही. संघटना फोडण्यामध्ये त्यांनी काय पद्धतीची वाटचाल केली ती आपण सांगा, आणि इंदिराजींच्या बंडाच्या नंतरची परिस्थिती आजच्या घटनेला लागते का फुटपट्टी म्हणून त्यावर बोला. आपल्यासाठी 1 मिनिट आहे. बघा, 1969 ला काँग्रेस संघटन काँग्रेस आणि काँग्रेस, ज्याला आपण काँग्रेस आहे म्हणतोय, दोन विभाजन झालं होतं. तेव्हा काँग्रेसचं चिन्ह हे बैलजोडी होतं. काँग्रेसचे संघटनेतले अतुल्य घोष, मोरारजी देसाई सगळे नेते त्या काँग्रेसमध्ये होते. त्याच्यामुळे एक प्रकारे पक्ष हा तिकडे गेला. पण इंदिरा, पण ज्याला म्हणता येईल संसदीय पक्ष हा इंदिराजींकडे राहिला, अर्थात ते सत्तेवर राहिला. त्यांनी नवीन चिन्ह घेतलं गाय वासरू. पुढे ही घटना घडली 1969 ला. पुन्हा 78 ला अशाच काँग्रेसमध्ये पुन्हा फूट पडली. पुन्हा गाय वासरू गेलं हे काँग्रेस एस कडे, तेव्हाचे जे यशवंतराव चव्हाणांची होती, आणि इंदिराजींनी नवीन चिन्ह घेतलं पंजा, आणि आज तो पंजा जवळपास गेली 30-40 वर्ष कायम आहे. त्याच्यामुळे या घटना घडतात. हा एक क्लॅश आहे. दिस इज द क्लॅश बिटवीन पार्टी अँड लेजिस्लेचर ऑर पार्लमेंटरी पार्टी. माझं एक म्हणणं असं आहे, 1969 नंतर 1985 ला अँटी डिफेक्शन लॉ आला. 2002 ला त्याच्यामध्ये सुद्धा सुधारणा झाली. आत्ताची जी परिस्थिती आहे ती केवळ एका विशिष्ट गटातले 40 जण एका बाजूला गेले, परंतु शिवसेनेची जर का घटना हे सांगत आहे की आमचा गट नेता असो एकनाथ शिंदे किंवा विनायक राऊत यांना नॉमिनेट करण्याचा अधिकार हा फक्त पक्षप्रमुखांना आहे. तर त्या बाबतीत हा तुम्ही पक्षप्रमुख म्हणून, पारिवारिक पक्ष म्हणून तुम्ही करू शकत नाही. याची सुद्धा निवड तुम्ही डेमोक्रॅटिक पद्धतीनेच करा. हे इम्पोजिशन आपल्यावर सुप्रीम कोर्ट करू शकणार आहे का, माझा प्रश्न आहे. केंद्र सरकार किंवा भारतीय जनता पार्टीचं केंद्र सरकार करणार आहे का? मी हे खुल्या मान्य करतो की या देशात भाजप, कम्युनिस्ट, दोन्ही कम्युनिस्ट हे पक्ष वगळता बाकी सगळे पक्ष काँग्रेससह केवळ पारिवारिक पक्ष आहेत. आणि अगदी जयंतराव, हा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा आपण समोर आणला. त्यानिमित्तानं आपण पद्मश्री
ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांना बोलतं करू, त्यांचा एक सल्ला घेऊ आणि त्याचबरोबर आपल्या सोबत असलेल्या इतर मान्यवरांना मर्यादित वेळेमध्ये व्यक्त होण्याची मी विनंती करेन। ॲडव्होकेट उज्ज्वल निकम, आपल्यासाठीचा माझा प्रश्न असा आहे की घटना भले काहीही लिहो, लोकशाही प्रक्रियेत असलेल्या राजकीय पक्षांनी लोकशाही पद्धतीने आपले नेते निवडले जावेत अशी किमान अपेक्षा त्यात असायला हवी का? की मी म्हणतो ती पूर्व दिशा याच भावनेने राजकीय पक्ष चालला तर ते राज्यघटनेला संमत असेल। ही गोष्ट मात्र खरी आहे की लोकशाहीमध्ये बहुमताचा नेहमीच आदर राखला जातो आणि मग कुठलीही प्रोव्हिजन असेल, कुठली तरतूद असेल, जर ती लोकशाहीच्या मूळ तत्वाला बाधक असेल तर अशा तरतुदीचा कोर्ट कधी विचार करत नाही। कारण प्रिन्सिपल असा आहे की लोकशाही ही सुदृढ होण्याकरता बहुमत हे महत्वाचं असतं आणि बहुमताच्या आधारावरती लोकशाही जिवंत असते। बिलकुल, आपण या अत्यंत सुस्पष्ट अशा मर्यादित वेळेतल्या प्रतिक्रियेतून किशोर तिवारींना काही संकेत दिलेले दिसतात। किशोरजी, आपणही बोलणार आहात, आपल्यासाठी 30 सेकंद आहे, चर्चा शेवटच्या टप्प्यात आलेली आणि विजय बापू शिवतारेंसाठी पुढच्या प्रश्नासह 30 सेकंदाचा वेळ मिळणार आहे। किशोरजी, आपण बोला। हे बघा, नाही, मी उज्ज्वल निकम साहेबांसाठी एक थोडं अपडेट करतो की बाळासाहेब म्हणायचे की माझी शिवसेना आहे आणि मी माझ्या रीतीने काम करणार आहे। तर बाळासाहेबांनी शिवसेना तयार करताना बहुतेक अधिकार शिवसेना प्रमुखाकडे ठेवले होते। आता ते लोकशाहीला अनुकूल होते, प्रतिकूल होते, याच्यात पडत नाही। मात्र घटनामध्ये काही परिवर्तन न करता उद्धवजींना शिवसेना प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आलं असताना त्यांच्याचकडे हे सगळे अधिकार आहेत आणि यामुळे मला असं वाटते की जोपर्यंत सुप्रीम कोर्ट इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला सांगणार नाही, कारण स्पीकर आणि सभापतीला तर सांगू शकत नाही, याच्यामध्ये मोठे परिवर्तन होणार नाही। पण आजच्या परिस्थितीमध्ये आमचे अधिकार अबाधित आहे। शिवसेना ही उद्धवजी ठाकरे यांच्याकडेच राहील आणि चिन्ह सुद्धा राहील, याबद्दल मी शाश्वत आहे। ठीक आहे, आपण पटकन या निमित्तानं पुढे विजय बापू शिवतारेंपर्यंत पोहोचतो आहोत। चर्चेच्या शेवटच्या टप्प्यातला शेवटचा प्रश्न आहे, फक्त एक छोटीशी ऐतिहासिक आठवण या निमित्तानं करून देतो। आपल्यासोबत जयंतराव आहेत, तेही याला दुजोरा देतील की माझी शिवसेना मी माझ्या पद्धतीने चालवेन असं बाळासाहेबांचं वाक्य होतं। पण त्याच बाळासाहेबांना TN शेषन यांनी जेव्हा निवडणूक आचारसंहिता कडक केली तेव्हा स्वतःच्या संघटनेत घटना आणावी लागली होती। विजय बापू, आत्ताच्या घडीला तुमच्या सर्व समर्थकांना गटनेत्याचा वाद हा चिंतेचा मुद्दा वाटतो का? 30 सेकंद। मी आपल्याला स्पष्ट समजण्यास सांगतो, उज्ज्वल निकम साहेब आहेत, मी फक्त एकच तुम्हाला सगळ्यांना आठवण करून देतो, कॉमन सेन्स, लॉजिकल एंड। जेव्हा जेव्हा विधानसभेचे किंवा लोकसभेच्या निवडणुका होतात त्यावेळेस आपल्याला सगळ्यांना आठवत असेल, मग ते आय काँग्रेस असो, मग ते शिवसेना असो, पवार साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस असो, सगळे इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह आमदार खासदार एकत्र बसतात आणि ते सगळे मिळून कॉमन सेन्स की आम्ही सगळ्यांचा मिळून आमचा जो अधिकार आहे हे निवड करण्याचा, मग तो मुख्यमंत्री असेल, गटनेता असेल, विरोधी पक्षनेता असेल, हे सर्व अधिकार आम्ही पक्षप्रमुखांना देतोय। जर कॉन्स्टिट्यूशन मध्ये जर ती प्रोव्हिजन असेल किंवा निवडून किती लोक कोणी पक्षप्रमुख बोलतील तेच अल्टिमेट, मला वाटत नाही तसं आहे। कारण सगळ्या जेव्हा निवडणुका झाल्या त्या प्रत्येक निवडणुकानंतर सगळे आमदार खासदार एकत्र बसून ते अधिकार आपल्या पक्षप्रमुखाला देतात। ही कॉमन, अतिशय कॉमन प्रॅक्टिस आहे। त्यामुळे मला असं वाटतंय की शेवटी निवडून आलेले रिप्रेझेंटेटिव्ह आहेत ते सगळे मिळून बहुमताने ठरवतात की कोण आमचा गटनेता किंवा कोण विरोधी पक्षनेता। आणि मग त्याला मोहर जे आहे, त्याला जे फायनल जे पत्र आहे ते या सगळ्यांच्या मतांवरून पक्षप्रमुख हे संबंधित अध्यक्षांना लोकसभेच्या किंवा विधानसभेच्या देत असतात। परंतु निवड ही बेसिकली त्या निवडून आलेल्या आमदार खासदारांमधून होत असते, त्याचं कन्फर्मेशन पक्षप्रमुख करत असतात। बिलकुल बिलकुल, आपण विजय बापू या निमित्तानं हेही अधोरेखित केलं की निर्णय घेण्याचा अधिकार निवडून आलेल्या लोकांच्या प्रतिनिधीला आहे आणि त्या निमित्तानं जो नेता निवडला जातो त्याच्यावर अपरोक्षरित्या जनतेचाही विश्वास अधोरेखित होतो। आपण सर्व मान्यवर या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार। लक्षवेधीच्या या चर्चेमध्ये तुर्तास इतकंच। सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र।